मुलांनो, आपला कॉम्प्लेक्स नंबर्स हा लेसन सुरू आहे आणि काल आपण एक्सरसाइज 1.1 मधला पहिला प्रश्न पूर्ण केलाय. नाउ टुडे वी विल सॉल्व सम मोर एक्झाम्पल्स. पहा, तुम्हाला काल काल काही एक्झाम्पल्स तुम्हाला करा असं म्हणलं होतं मी. सो ते एक्झाम्पल तुम्ही केलेत का पहा, आणि जर ते एक्झाम्पल तुम्ही केले असतील तर त्याचा फोटो काढून मला पाठवा, म्हणजे तुम्हाला हे येत आहे का नाही मला कळेल. ठीक आहे. काल आपण क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 असे दोन प्रॉब्लेम्स पूर्ण केले होते आणि क्वेश्चन नंबर 3 मधले पण दोन सब क्वेश्चन आपले झालेले आहेत. ठीक आहे. रिमेनिंग तुम्ही खरं तर करू शकताय, पण आणखी एक एक्झाम्पल आपण यातलं करूया. पहा, इट इज नंबर 3. सो पहा, क्वेश्चन नंबर 3 मधलं थर्ड एक्झाम्पल. a plus b into 2 plus I, it is equal to b plus 1 plus 10 plus 2a into I. आता हे एक्झाम्पल सॉल्व्ह कसं होईल. आपला प्रश्न काय आहे, फाइंड ए अँड बी. ए आणि बी च्या किमती आपल्याला मिळवायच्या. सो हे इक्वेशन दिलंय. कालही आपण असे दोन एक्झाम्पल्स केले. सो पहा, हे पण एक्झाम्पल समजून घेऊ. पहा, याच्यामध्ये दोन बाजूला तुम्हाला दिसतंय, पहा दोन बाजूला कॉम्प्लेक्स नंबर्स आहेत, पण एलएचएस मध्ये पहा ए प्लस बी आणि हा 2 प्लस आय या दोन ब्रॅकेटचा गुणाकार आधी आपल्याला करायचा आहे. सो हा ब्रॅकेट आधी आपण पूर्ण करू, म्हणजे इकडे आपल्याला एक कॉम्प्लेक्स नंबर मिळेल आणि याही बाजूला एक कॉम्प्लेक्स नंबर आहेच. सो पहा, या दोन ब्रॅकेटचा गुणाकार आपल्याला करायचा आहे. सो गुणाकार तुम्हाला माहिती आहे, दोन ब्रॅकेटचा गुणाकार नेहमीप्रमाणे पहा, a into 2 it is a 2a plus a into I ai plus b into 2 that is a 2b plus b into I bi. It is equal to right hand side ला b plus 1 plus 10 plus 2a into I. And now then therefore 2a plus 2b, पहा 2a plus 2b हे एकत्र लिहू. याचं कारण यांच्यामध्ये आय नाहीये, बरोबर आहे. सो हे रिअल आहेत, लक्षात घ्या. आणि ai प्लस bi हे मात्र आपण एकत्र घेऊ. या दोघांच्या मध्ये आय जर कॉमन घेतलं तर ब्रॅकेट मध्ये मिळणार आहे a प्लस बी. इट इज इक्वल टू राईट हँड साइडला काही चेंज करायची गरज नाही. पहा, b प्लस 1 ला एक ब्रॅकेट करू प्लस 10 प्लस 2a इंटू आर. नाउ देन देअरफॉर, आणि आता पहा दोन्ही बाजूला दोन कॉम्प्लेक्स नंबर्स आहेत, आहे का नाही. पहा, आता हा जो 2a प्लस 2b हा ब्रॅकेट आहे, तात्पुरता आपण याला एक टर्म कन्सिडर केली. सपोज a म्हणलं आणि या टर्मला b म्हणलं तर a प्लस आय बी, बरोबर ना. सो या फॉर्म मधले नंबर कॉम्प्लेक्स नंबर्स आपल्याकडे डेफिनेशन आहे. सो दोन्ही बाजूला पहा दोन कॉम्प्लेक्स नंबर्स आहेत आणि दोन्ही कॉम्प्लेक्स नंबर इक्वल दिले आहेत. मग आपल्याला माहिती आहे दोन कॉम्प्लेक्स नंबर इक्वल कधी म्हणतो आपण, तर जेव्हा त्यांचे रिअल पार्ट्स इक्वल असतात आणि इमॅजिनरी पार्ट्स इक्वल असतात. सो ज्या अर्थी हे दोन कॉम्प्लेक्स नंबर इक्वल आहेत याचा अर्थ यांचे रिअल पार्ट्स इक्वल पाहिजे. सो इक्वेटिंग रिअल अँड इमॅजिनरी पार्ट्स, देअरफॉर इक्वेटिंग रिअल अँड इमॅजिनरी पार्ट्स. पहा काय मिळेल, तर लेफ्ट हँड साइडला रिअल पार्ट पहा 2a प्लस 2b इक्वल टू राईट हँड साइडला रिअल पार्ट b प्लस 1. हे दोन्ही इक्वल येणार आहे, लक्षात घ्या. अँड इमॅजिनरी पार्ट्स दोन्हीकडचे पहा, एलएचएस मध्ये इमॅजिनरी पार्ट आहे a प्लस b आणि आरएचएस मध्ये आहे 10 प्लस 2a. ठीक आहे. अँड नाउ देन देअरफॉर हा 2a आहे असाच. देन हा b पहा, आता इथं हा b जर आपण या बाजूला घेतला तर 2b मायनस b, बरोबर ना. इकडे b मायनस होणार. सो 2b मायनस b आपल्याला मिळेल प्लस b इक्वल टू 1. फक्त 1 शिल्लक राहणार या बाजूला. अँड इथं मला काय मिळेल, तर पहा 2a आपण इकडे जर घेतला तर a आणि हा 2a इकडे मायनस होणार, इकडे प्लस आहे.
सो ए मायनस 2a आपल्याला मिळेल मायनस ए प्लस बी इक्वल टू 10. ठीक आहे. सो आपण यांना नंबर देऊ बा इक्वेशन्सला. याला आपण इक्वेशन 1 म्हणू आणि याला इक्वेशन 2. आणि आता पहा आपल्याला ए आणि बी च्या किमती मिळवायच्या. सो ए आणि बी मधले दोन इक्वेशन्स आपल्याला मिळाले, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2. आता हे दोन इक्वेशन जर आपण सॉल्व्ह केले तर आपल्याला ए आणि बी ची किंमत मिळेल. सो इक्वेशन सॉल्व्ह कसे करणार हे काही तुमच्याकरता नवीन नाही, बरोबर आहे. क्रॅमर्स रूल आहे, इलिमिनेशन आहे, ठीक आहे, कुठलीही मेथड वापरा. सो मला वाटतं ह्या दोन इक्वेशनची जर वजाबाकी आपण केली, पहा इक्वेशन 1 मधून इक्वेशन 2 जर आपण सबट्रॅक्ट केलं तर काय मिळेल. देअरफॉर आता इथे मी सिंपली सॉल्व्हिंग इक्वेशन्स 1 आणि 2 असं म्हणणार आहे. मग ऍड करणार तुम्ही का सबट्रॅक्ट करणार का अजून काही वेगळं करणार आहे, क्रॅमर्स रूलने करणार आहे, असं इथे मी काहीच नाही म्हणले. ठीक आहे. हे दोन इक्वेशन सॉल्व्ह कसे करायचे हे तुम्ही आता शिकलाय, हे तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे आता तुम्हाला हे येतंय, हे गृहीत धरलेलं आहे. दोन सायमल्टेनियस इक्वेशन्स तुम्हाला सॉल्व्ह करता येत आहेत, हे आता गृहीत धरलंय. लक्षात घ्या. आता हे तुमच्याकरता नवीन स्किल नाहीये, त्यामुळं सगळ्या गोष्टी लिहायची आवश्यकता नाही. सो मी डायरेक्टली सॉल्व्हिंग असं लिहिलंय. ठीक आहे. आणि मग आता पाहिजे, आता हे सॉल्व्ह करणार म्हणजे मी या दोन इक्वेशनची वजाबाकी करणार आहे. ठीक आहे. इक्वेशन 1 मधून इक्वेशन 2 जर मी सबट्रॅक्ट केलं तर पहा मला काय मिळेल. हा 2a आणि हे सबट्रॅक्ट करतोय ना आपण, तुम्हाला माहिती आहे. आता इक्वेशन 2 जर मी सबट्रॅक्ट करणार आहे तर याचे साइन चेंज होणार, म्हणजे हे मायनस ए चं प्लस होणार आणि प्लस बी चं काय होणार आहे मायनस. तुम्हाला माहिती आहे चिन्ह बदलतात दुसऱ्या इक्वेशनचे. आणि आता पहा 2a प्लस a होणार 3a. सो देअरफॉर वी गेट 3a इट इज इक्वल टू आणि आता पहा b आणि हा मायनस b कॅन्सल होईल 0. 1 मायनस 10 इथं पण मायनस होणार आहे, लक्षात घ्या. सो 1 मायनस 10 इज मायनस 9. सो 3a इक्वल टू मायनस 9 म्हणजे a इक्वल टू काय मिळेल तर a इक्वल टू मिळेल हा 3 जो a ला मल्टिप्लाय आहे हा इकडे डिवाइड होणार मायनस 9/3 म्हणजे मिळेल मायनस 3. ठीक आहे. आणि ही जी a ची किंमत मिळाली, ही a ची किंमत जर आपण या इक्वेशन 1 किंवा 2 मध्ये ठेवली, ठीक आहे, समजा आता इक्वेशन 2 मध्ये आपण जर पुट केली तर आपल्याला काय मिळेल. पहा इक्वेशन 2 मध्ये जर आपण a ची किंमत -3 ठेवली तर इथं काय मिळेल तर पहा इथं -a आहे आणि a ची किंमत -3 आहे. कॅल्क्युलेशन तोंडी करण्यासारखे म्हणून सगळ्या गोष्टी आता लिहित नाही. पहा a च्या ठिकाणी -3 जर आता मी लिहिलं तर -3 इंटू मायनस होणार प्लस. सो 3 प्लस b इक्वल टू 10 म्हणजेच तुम्हाला b इक्वल टू मिळेल पहा 3 प्लस b इक्वल टू 10 म्हणजेच तुम्हाला आता b मिळणार 10 मायनस 3 तिकडे मायनस होईल. सो इट इज 7. सो a इज इक्वल टू -3 अँड b इज इक्वल टू 7. दिस इज द रिक्वायर्ड आन्सर. लक्षात येते. सो दोन कॉम्प्लेक्स नंबर इक्वल या डेफिनेशनचा आपण इथे उपयोग करतोय. ठीक आहे. रिअल आणि इमॅजिनरी पार्ट्स इक्वेट केले, कॅल्क्युलेशन केले, दोन इक्वेशन्स मिळाले आणि मग ते सॉल्व्ह केले. येते लक्षात. सी वन मोर एक्झाम्पल. पहा आणखी एक एक्झाम्पल आपण यातलं करूयात. इट इज नंबर 5. पाचवं एक्झाम्पल करूयात. क्वेश्चन नंबर 3 मधलं पाचवं एक्झाम्पल घेऊ. इट इज 1/a plus ib it is equal to 3 minus 2i. ठीक आहे. पहा अगदी सोपं एक्झाम्पल आहे. काय करता येईल तर पाहता हे दोन प्रकारे आपल्याला करता येईल. पहा LHS मध्ये जर विचार केला तर LHS मध्ये कॉम्प्लेक्स नंबर आहे पण तो डिव्हाइडला आहे ना. सो तुम्हाला माहिती आहे कॉम्प्लेक्स नंबरचा भागाकार आपण शिकलोय. सो एक तर तुम्हाला त्या प्रकारे करता येईल किंवा दुसरा पर्याय याला पहा मी काय करतो. देअरफॉर हा जो 3 मायनस 2i आहे हा जर आपण या बाजूला घेतला तर पहा इकडे तो डिवाइड होईल आणि हा a प्लस ib इकडे मल्टिप्लाय म्हणजे मला मिळेल 1/3 मायनस 2i इज इक्वल टू हा a प्लस ib इकडे मल्टिप्लाय होईल a प्लस ib. ठीक आहे. अँड नाउ देन देअरफॉर आणि आता पहा 1/3 मायनस 2i 1 हा एक कॉम्प्लेक्स नंबर आहे ना. 1 प्लस 0 लिहिता येईल ना मला. सो 1 हा कॉम्प्लेक्स नंबर आहे आणि हा 3 मायनस 2 आहे तर कॉम्प्लेक्स नंबर आहेच आहे.
सो दोन कॉम्प्लेक्स नंबरचा भागाकार कसा करतो आपण? तर दोन कॉम्प्लेक्स नंबरचा भागाकार करताना ज्या कॉम्प्लेक्स नंबरने डिव्हाइड करायचंय त्याच्या कॉन्जुगेटने मल्टिप्लाय डिव्हाइड करतो आपण. म्हणजे पहा 1/3 - 2i हे ऍज इट इज याला तुम्हाला मल्टिप्लाय करायचंय 3 - 2i च्या कॉन्जुगेटने, दॅट इज 3 + 2i आणि यानेच डिव्हाइड करायचंय. सो 3 + 2i. कॉम्प्लेक्स नंबरचं डिव्हिजन किंवा कॉन्जुगेट हे सगळं काय आहे तर हे आपण मागच्या लेक्चर्स मध्ये डिफाईन केलेलं आहे. त्यामुळं हा व्हिडिओ जे पाहतायत त्यांनी डायरेक्ट पाहू नका, म्हणजे याच्या आधीचे जे व्हिडिओ आहेत ते सगळे क्रमाने पहा, तरच आपल्याला हा प्रॉब्लेम कळणार आहे. लक्षात घ्या. तर डायरेक्ट आपण व्हिडिओ कुठलाही ओपन केला आणि तो पाहिला असं न करता क्रमाने सगळे व्हिडिओज पहा, म्हणजे तुम्हाला हे कन्सेप्ट नीट लक्षात येते. ठीक आहे. सो देन इट इज इक्वल टू पहा 3 + 2i ने मल्टिप्लाय डिवाइड केलं इक्वल टू a + ib. अँड नाउ देन देअरफॉर पहा आता काय मिळेल तर न्यूमरेटरला गुणाकार तर क्लिअर आहे. पहा या दोन टर्मचा गुणाकार आहे न्यूमरेटर आणि न्यूमरेटर. सो 1 × 3 + 2i इट इज 3 + 2i डिवाइडेड बाय 3 - 2i × 3 + 2i. सो काय मिळेल आता पहा इथं गुणाकार करताना तुम्हाला माहिती आहे दोन कॉम्प्लेक्स नंबरचा गुणाकार करताना जसा दोन एक्सप्रेशनचा करतो आपण सेम त्याच प्रकारे करता येईल. पण महत्वाचं लक्षात घ्या इथं आपण जर नीट ऑब्झर्व केलं तर अजूनही सोपं होत आहे पाहे. याचं कारण पहा 3 यांच्यामध्ये सेम आहे 2i सुद्धा सेम आहे. सो मध्ये एकदा मायनस चिन्ह आहे आणि एकदा प्लस, म्हणजे हा गुणाकार a - b × a + b या टाईपचा गुणाकार आहे पहा. आणि किती मिळेल गुणाकार हा तुम्हाला माहिती आहे या प्रकारचा गुणाकार असतो a² - b². बरोबर. या प्रकारचा गुणाकार असतो a² - b². सो न्यूमरेटरला 1 × 3 + 2i आहे असंच आणि डिव्हाइड मला काय मिळेल त्या एक्सप्रेशन प्रमाणे a² - b² म्हणजे 3² - 2i² मायनस चिन्ह मध्ये आहे आणि 2i². सो 2i² काय मिळेल रे 2i² म्हणजे असं होईल पहा 2i². सो किती मिळणार तो इट इज 4i². 2² इट इज 4 आणि i² आपण लिहिणार आणि या 3² असणार आहे 9. सो इट इज 9 - 4i². ठीक आहे. अँड नाउ देन इट इज इक्वल टू हा a + ib आहे असंच. ठीक आहे. अँड नाउ देन देअरफॉर आता मला काय मिळेल पहा हा 3 + 2i आहे असंच ठेवा डिवाइडेड बाय 9 - 4i². आपल्याला माहिती आहे i² ची किंमत -1 आहे. i² इज इक्वल टू -1. सो ती किंमत जर आपण घेतली तर काय मिळेल पहा 9 - 4 आणि i² ची किंमत -1 आहे. सो -1 त्याला ब्रॅकेट लिहा कारण पुढे गुणाकार आहे. इट इज इक्वल टू a + ib. आणि आता मला मिळेल देअरफॉर 3 + 2i डिवाइडेड बाय मायनस इंटू मायनस होईल प्लस 9 + 4 इट इज 13. सो इक्वल टू a + ib. सो 13 ने जर सेपरेट डिवाइड आपण केलं तर आपल्याला मिळेल 3/13 + 2/13i इक्वल टू a + ib. ठीक आहे. आता पहा राईट हँड साइडला सॉल्व्ह करायला काहीच नव्हतं कारण तिकडे एक कॉम्प्लेक्स नंबर दिसतोय a + ib. सो इकडे काही चेंज होणारच नाहीये. LHS ला मात्र आपण पूर्ण कॅल्क्युलेशन सगळं केलंय. आणि आता पहा दोन बाजूला दोन कॉम्प्लेक्स नंबर्स आहेत. दोन कॉम्प्लेक्स नंबर्स इक्वल आहेत. तर दोन कॉम्प्लेक्स नंबर इक्वल याचा अर्थ त्यांचे रिअल पार्ट्स इक्वल आणि इमॅजिनरी पार्ट्स इक्वल. सो ते जर आपण इक्वेट केले देअरफॉर इक्वेटिंग रिअल अँड इमॅजिनरी पार्ट. सो राईट हँड साइडला रिअल पार्ट आहे a आणि LHS मध्ये रिअल पार्ट आहे 3/13 आणि राईट हँड साइडला इमॅजिनरी पार्ट b आहे आणि LHS मध्ये तो 2/13. आपला जो प्रश्न होता फाइंड द व्हॅल्यूज ऑफ a अँड b. पहा a ची किंमत 3/13 आणि b ची किंमत 2/13 येते लक्षात येईल. सो असे आणखी मला वाटतं दोन एक्झाम्पल्स आता याच्यामध्ये रिमेनिंग आहेत. तुम्ही ते सोडवायचा प्रयत्न करा. अडचणी आल्या तर मला विचारा. ठीक आहे. माझ्या पर्सनल नंबरवर तुम्ही त्या प्रॉब्लेमचे नंबर जर टाकले तर ते प्रॉब्लेम मी माझ्या पुढच्या लेक्चरमध्ये एक्सप्लेन करेन.
ठीक आहे. पुढचा प्रश्न काय आहे? क्वेश्चन नंबर 4. Express the following in the form of a plus ib where a and b are the real numbers belong to R म्हणलंय. I is equal to square root of -1. State the values of a and b. So यातलं पहिलं एक्झाम्पल आहे नंबर 1. It is 1 plus 2i into minus 2 plus i. पहा करायचं काय आपल्याला? एक्सप्रेस द फॉलोविंग. पहा तुम्हाला हे एक्सप्रेशन दिलंय, ठीक आहे. आणि तुम्हाला याच्यामध्ये क्लिअर कळतंय पहा आता की LH ही जी व्हॅल्यू मला मिळवायची आहे ना, आता आपल्याला एवढंच दिलंय पहा, बरोबर आहे. आता हे जे एक्सप्रेशन आहे हे आपल्याला a प्लस IB या फॉर्म मध्ये लिहायचंय, ठीक आहे. आणि a आणि b च्या व्हॅल्यू आपल्याला सांगायच्या. आता हे जर a प्लस IB च्या फॉर्म मध्ये लिहायचंय याचा अर्थ आता तुम्हाला दिसतंय पहा, ह्या दोन ब्रॅकेट्स मध्ये दोन कॉम्प्लेक्स नंबर्स आहेत आणि यांच्यामध्ये काय कॅल्क्युलेशन करायचे आपल्याला? तर यांच्यामध्ये आपल्याला गुणाकार आहे. कुठलं चिन्ह या दोन ब्रॅकेटच्या मध्ये नाही, म्हणजे याचा अर्थ आपल्याला यांचं मल्टिप्लिकेशन करायचंय. सो करा मल्टिप्लिकेशन. सो हे मल्टिप्लिकेशन आणि कॅल्क्युलेशन पूर्ण केलं की आपल्याला याचं उत्तर a प्लस IB फॉर्म मध्ये मिळेल. पहा दोन कॉम्प्लेक्स नंबरचा गुणाकार म्हणजे दोन ब्रॅकेट सारखाच करायचा आहे. म्हणजे पहिल्या ब्रॅकेट मधल्या प्रत्येक टर्मने दुसऱ्या ब्रॅकेट मधल्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करायचंय. पहा 1 into -2 इट इज -2. 1 into I इट इज अ प्लस I. देन 2i into -2 इट इज -4i आणि 2i into I प्लस येणार आहे, लक्षात घ्या. 2i into I इट इज अ प्लस I 2i स्क्वेअर, बरोबर आहे का? सो इट इज इक्वल टू मला मिळेल -2 आहे असंच. हा I -4i पहा ह्या लाईक टर्म्स आहेत, ठीक आहे. दोन्ही मध्ये I आहे, सो दोन्ही इमॅजिनरी पार्ट्स आहेत. सो I -4i इट इज -3i प्लस 2i स्क्वेअर. सो 2 into I स्क्वेअर ची किंमत आहे -1, बरोबर. सो आता मला हे उत्तर मिळेल -2 -3i आणि प्लस 2 into -1 मला मिळेल -2. सो इट इज इक्वल टू -2 होईल -4. याचं कारण लक्षात घ्या, -2 आणि -2 हे दोन्ही पण रिअल पार्ट्स आहेत, रिअल नंबर्स आहेत. आणि -3i मात्र ऍज इट इज, कारण हा इमॅजिनरी पार्ट आहे. सो आपल्याला उत्तर मिळालं -4 -3i. सो आपला जो प्रश्न होता की हे एक्सप्रेशन तुम्हाला दिलंय आणि हे तुम्हाला एक्सप्रेस करायचंय a प्लस IB फॉर्म मध्ये. सो पहा ते मिळालंय. जर आता तुम्ही या आन्सरचं कंपॅरिझन केलं a प्लस IB बरोबर, ठीक आहे, समजा हा a प्लस IB, जर या दोघांचं कंपॅरिझन केलं तर लक्षात येईल a ची किंमत किती मिळेल -4 आणि b ची किंमत मिळेल -3. सो देअरफॉर बाय कंपेअरिंग दिस -4 -3i विथ a प्लस IB we get a is equal to -4 and b is equal to -3. येते का लक्षात? हे अगदी सोपं आहे. आता अशा प्रकारे आणखी याच्यामध्ये एक्झाम्पल्स आहेत, तुम्ही ते सोडवायचा प्रयत्न करा. रिमेनिंग एक्झाम्पल्स आपण उद्याच्या लेक्चरला घेऊ. आजच्या लेक्चरमध्ये जेवढे प्रॉब्लेम्स मी एक्सप्लेन केले आहेत हे सगळे व्यवस्थित लिहून काढा. आधी व्हिडिओ पूर्ण पहा, नीट समजून घ्या आणि नंतर ते स्वतःच्या मनाने सोडवायचा प्रयत्न करा. जर काही अडचण वाटली तर पुन्हा आपण व्हिडिओ पाहू शकतोय, पण आपल्याला एकदा समजलं तर करता येते का हे चेक करा. आणि यावर डिपेंड क्वेश्चन नंबर 3 मध्ये 2 एक्झाम्पल्स आता तुम्हाला करायचे आणि क्वेश्चन नंबर 4 मध्ये पण भरपूर एक्झाम्पल्स तुम्हाला प्रॅक्टिस करता आहेत. सो प्रयत्न करा, यातले जे प्रॉब्लेम्स तुम्हाला शक्य आहे ते सोडवा. पाहिजे तर तुम्हाला सॉल्व एक्झाम्पल्स मधले काही मदत या मध्ये होऊ शकते. सो आतापर्यंत आपण कॉम्प्लेक्स नंबर मध्ये जे काही शिकलोय, कन्सेप्ट असतील, डेफिनेशन्स आहेत, फॉर्म्युले आहेत, हे सगळे तुम्ही व्यवस्थित लिहून काढले असतील तर ते रोज एकदा वाचत चला, ठीक आहे. हा अतिशय महत्त्वाचा लेसन आहे कॉम्प्लेक्स नंबर्स, ठीक आहे.